नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 23 फेब्रुवारी 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत पुण्याच्या लेकीचा टेनिस विश्वामध्ये एक डंका बजावलेला आहे या संदर्भात माहिती. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 हा नुकताच जाहीर झालेला आहे. या या संदर्भात देखील माहिती पाहणार आहोत. तसेच भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2025 याबद्दल देखील माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. शिक्षा साथी वापरणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 23 फेब्रुवारी. 23 फेब्रुवारी 1947 आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटनेची म्हणजेच ISOची आजच्या दिवशी स्थापना करण्यात आलेली होती. ISOचे मुख्यालय आहे जिनिव्हा या ठिकाणी. 23 फेब्रुवारी 2024 महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या आजच्या दिवशी निधन झालेले होते. 23 फेब्रुवारी 1876 देबूजी जिंगराजी जानोरकर उर्फ संत गाडगे महाराज यांचा आज जन्मदिवस. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. वैष्णवी आडकर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॅडमिंटन, टेनिस, शूटिंग की टेबल टेनिस? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 टेनिस. या पुण्याच्या लेकीने टेनिस विश्वामध्ये आता डंका बजावलेला आहे. वैष्णवी आडकर ही ITFच्या W100 बेंगलोरच्या फायनलमध्ये पोहोचलेली आहे. सानिया मिर्झानंतर अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरलेली आहे. वर्ल्ड नंबर 690 असूनही टॉप खेळाडूंना तिने धूळ चारलेली आहे. 17 वर्षानंतर भारताला आता एक नवीन टेनिस स्टार मिळालेली आहे आणि आगामी काळामध्ये लक्षात ठेवा या पुण्याच्या मुलीचं नाव सर्वदूर पोहोचणार आहे. त्यामुळे नाव लक्षात ठेवा वैष्णवी आडकर. तिचा खेळ आहे टेनिस. पुढचा प्रश्न. शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला किती वर्ष पूर्ण झालेली आहेत? 40 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष की 70 वर्ष? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 60 वर्ष. शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीला नुकतीच 60 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. 6 दशकाची त्यांची संसदीय कारकीर्द राहिलेली आहे. विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहाचे ते सदस्य होते. 1967 ते 1991 यामध्ये ते बारामतीचे विधानसभा आमदार होते. 1993 ते 1996 यामध्ये ते विधान परिषदेचे आमदार होते. 1978 ते 1980, 1988 ते 1990, 1990 ते 1991 आणि 1993 ते 1995 या 4 वेळा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. 1991 ते 1993 आणि 1996 ते 2009 या 2 वेळा ते बारामतीमधून लोकसभेचे खासदार, तर 2009 ते 2014 या कालखंडामध्ये ते माढ्याच्या मतदारसंघामधून खासदार होते. 2014 पासून ते राज्यसभेचे खासदार आहेत. 1991 ते 1993 या कालावधीमध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री होते. तर 1998 ते 1999 मध्ये ते लोकसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. 2004 ते 2011 या कालावधीमध्ये केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री, तर 2004 ते 2014 या कालावधीमध्ये केंद्रीय कृषी मंत्री होते. 2005 ते 2008 या कालावधीमध्ये BCCIचे अध्यक्ष, तर 2010 ते 2012 यामध्ये ते ICCचे अध्यक्ष होते. कुस्ती, कबड्डी, खो-खो इत्यादी राज्यस्तरीय क्रीडा संस्थांच्या अध्यक्षपदावर देखील त्यांची निवड झालेली होती. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीला 60 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आपल्याला परीक्षेमध्ये त्यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. त्यामुळे ही फॅक्ट्स माहिती असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न. 2026 मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे? USA, जर्मनी, फ्रान्स की सिंगापोर? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सिंगापोर. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 हा नुकताच जाहीर झालेला आहे आणि या इंडेक्सनुसार सिंगापूरने पुन्हा एकदा जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट म्हणून आपला पहिला क्रमांक कायम राखलेला आहे. सिंगापूरच्या पासपोर्ट धारकांना आता जगातील 192 देशांमध्ये व्हिसा फ्री किंवा व्हिसा ऑन अरायव्हल प्रवेश मिळतो. जपान आणि दक्षिण कोरिया हे देश संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांच्या नागरिकांना 187 देशांमध्ये विना व्हिसा प्रवास करता येतो. भारत भारतीय पासपोर्टने देखील लक्षणीय सुधारणा केलेली असून 75व्या क्रमांकावर भारत हा देश पोहोचलेला आहे. भारतीय नागरिक आता 56 देशांमध्ये आगाऊ व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात. लक्षात घ्या पहिल्या क्रमांकावर आहे सिंगापूर 192 देशांमध्ये व्हिसा फ्री एंट्री. दुसऱ्या क्रमांकावर आहे जपान आणि दक्षिण कोरिया 187 देशांमध्ये व्हिसा फ्री एंट्री. तर भारताचा क्रमांक आहे 75 आणि भारताला 56 देशांमध्ये व्हिसाशिवाय एंट्री मिळते. सर्वात कमकुवत पासपोर्ट आहे अफगाणिस्तानचा. अफगाणिस्तान 101व्या क्रमांकावर आहे, ज्याला फक्त 24 देशांमध्ये व्हिसा फ्री एंट्री आहे. या ताज्या आकडेवारीनुसार
आशियाई देशांनी जागतिक पासपोर्ट क्रमवारीमध्ये आपला दबदबा कायम ठेवल्याचे दिसून येत आहे. पुढचा प्रश्न, करप्शन परसेप्शन इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 85वा, 91वा, 96वा की 101वा? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 91वा. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक म्हणजेच करप्शन परसेप्शन इंडेक्स 2025 हा देखील निर्देशांक नुकताच जाहीर झालेला आहे आणि यानुसार भारताच्या क्रमवारीमध्ये सुधारणा झालेली दिसून येत आहे. या अहवालातील भारताशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. 182 देशांच्या यादीमध्ये भारत 91व्या क्रमांकावर आहे. 2024 मध्ये भारत 96व्या क्रमांकावर होता. यंदा भारताने 5 स्थानांची झेप घेतलेली आहे. भारताला 100 पैकी 39 गुण मिळालेले आहेत. गेल्या वर्षी हे गुण 38 इतके होते. भारताचा स्कोर अजूनही जागतिक सरासरीपेक्षा जो 42 आहे यापेक्षा कमी आहे. शेजारील देशाबद्दल माहिती पाहूया. दक्षिण आशियामध्ये भूतान जो 18व्या क्रमांकावर आहे हा भारताच्या पुढे आहे. तर पाकिस्तान जो 136व्या क्रमांकावर, तर बांगलादेश जो 150व्या क्रमांकावर आहे हा भारताच्या तुलनेमध्ये मागे आहे. डेन्मार्कमध्ये सर्वात कमी भ्रष्टाचार असून डेन्मार्क हा देश संपूर्ण जगभरामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. बाजूच्या चित्रामध्ये तुम्ही एकंदरीतच संपूर्ण जगातील कोणकोणते रिजन हे कोणत्या स्थानावर आहेत हे दिसून येत आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले AI सक्षम राज्य विद्यापीठ कोणते आहे? दिल्ली विद्यापीठ, चौधरी चरण सिंह विद्यापीठ, JNU की मुंबई विद्यापीठ? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, चौधरी चरण सिंह विद्यापीठ. पहिले AI सक्षम म्हणजेच AI इनेबल्ड राज्य विद्यापीठ ठरलेले आहे चौधरी चरण सिंह विद्यापीठ मेरठ. याची अधिकृत घोषणा ही पायलट प्रोजेक्टची घोषणा 28 जानेवारी 2026 रोजी दिल्लीतील गुगलच्या AI फॉर लर्निंग फोरममध्ये करण्यात आलेली होती आणि हा प्रकल्प कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, MSDE, गुगल क्लाउड आणि CCSU विद्यापीठ म्हणजेच चौधरी चरण सिंह विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जात आहे. या विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांसाठी AI ट्युटर्स, शिक्षकांसाठी अभ्यासक्रम तयार करण्यासाठी AI साधने आणि प्रशासकीय कामांसाठी ऑटोमेशनचा वापर केला जाणार आहे. याचा उद्देश काय? तर हा एक नॅशनल पायलट प्रकल्प असून मेरठमधील यशस्वी प्रयोगानंतर हा मॉडेल देशभरातील इतर 1200हून अधिक विद्यापीठामध्ये लागू करण्याची सरकारची योजना आहे. जर आपण पूर्णपणे समर्पित AI विद्यापीठाबद्दल विचार केला तर युनिव्हर्सल AI युनिव्हर्सिटी कर्जत मुंबई ही भारतातील पहिली खाजगी AI युनिव्हर्सिटी म्हणून ओळखली जाते. मात्र सरकारी स्तरावर मेरठचे CCSU हे पहिले AI सक्षम राज्य विद्यापीठ ठरलेले आहे. जर खाजगीचा विचार केला तर युनिव्हर्सल AI युनिव्हर्सिटी कर्जत हे पहिले आहे. मात्र सरकारी स्तरावरचा विचार केला तर मेरठचे CCSU हे पहिले AI सक्षम राज्य विद्यापीठ ठरलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 निर्देशांकामध्ये भारताचा पासपोर्ट 2026 मध्ये कोणत्या क्रमांकावर आहे? 65वा क्रमांक, 70वा क्रमांक, 75वा क्रमांक की 80वा क्रमांक? आता तुम्ही सर्वांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलमध्ये या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.